नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी आता देवासमोर उभी असते आणि तिला जे काही बोललेलं असतो ते सगळं आठवत असतं. जीवा तिला म्हणत असतो, अगं देवाच्या कृपेमुळे नाही, तर काव्याच्या श्रद्धेमुळे दादा जिवंत झालाय. अगं देवळात जळता दिवा हातात घेऊन उभी होती ती. याच गोष्टींवर मानिनी आता स्वतःशीच म्हणत असते. हातामध्ये जळता अंगारा घेतला की अंगाची कशी लाही लाही होते ना, हे अनुभवले मी. विक्रमवरती जीवापाड प्रेम होतं म्हणूनच हे करू शकले मी. माझा नवरा मला वाचायला हवा होता आणि त्यासाठी कशाचीही किंमत मोजायला तयार होते मी. तेच वेड होतं, तोच ध्यास होता. पण हे सगळं काव्यात कुठून आलं? कोणासाठी? पार्थसाठी? मग ती स्वतःशीच म्हणते, नाही नाही, काहीतरी चुकतंय. जिचं बाहेर अफेअर आहे ती हा ध्यास घेणार नाही आणि जिला नवऱ्याच्या आयुष्याची आस आहे ती अशी बाहेर गुंतणार नाही. मग नेमकं काव्याच्या मनात आहे तरी काय आणि कोण आहे? तर आता इकडे हॉस्पिटलच्या रूम मध्ये पार्थ एकदम निवांत झोपलेला असतो आणि चांगलाच घोरत पडलेला असतो. काव्या तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असते. तिची मैत्रीण तिला पलीकडून विचारते, अगं काव्या, इतक्या रात्री कसला आवाज येतोय? कोण ड्रिल करते? काव्या पण तिला सांगते, अगं नाही, देशमुखांचं ड्रिल मशीन माझ्यासमोर झोपलंय ना. आता तिची मैत्रीण म्हणते, अच्छा पार्थ. काव्या तिला म्हणते, घर असो किंवा हॉस्पिटल, देशमुखांचा रणगाडा रात्रभर चालूच असतो. काव्या फोनवर बोलत असतानाच अचानक पारचा हात खाली पडतो. आता काव्या फोनवर बोलता बोलता एकदम धावत येऊन त्याचा हात उचलते आणि पुन्हा व्यवस्थित ठेवते. आणि मग आता त्याचा हात पुन्हा पडू नये म्हणून त्याच्याच जवळ बसून राहते. तिची मैत्रीण मात्र पलीकडनं आवाज देत असते, काव्या, अगं काव्या आहेस ना? काव्या म्हणते, अगं हो, एक मिनिट थांब. आता तिची मैत्रीण हिची खोडी काढत म्हणते, मला वाटलं मांजर झोपलेल्या बोक्याला बघण्यात रमली की काय. काव्या तिला म्हणते, अगं काही काय? तिची मैत्रीण लगेच म्हणते, अगं काही नाही, माझी जेन्युइनली इच्छा आहे की तू ना 5 जिजूंमध्ये रमावस. हे ऐकून आता काव्या तिला म्हणते, झालं, तुला ना छोटीशी जरी संधी मिळाली ना तरी तुझं विमान लगेच उडायला लागतं. आता तिची मैत्रीण म्हणते, अगं नाही उडवत मी माझं विमान. मला सांग, तू आता बरी आहेस ना? हाताची जखम बरी झाली का ग? मग मात्र काव्या स्वतःच्याच हाताची जखम पाहते आणि म्हणते, बरी आहे मी. आणि मग तिला पार्थने अगदी प्रेमाने तिच्या हातावर मलम लावलेलं असतं ते सगळंच आठवतं आणि तिला खूप भारी वाटत असतं. आणि पुन्हा एकदा काव्या पारच्या विचारांमध्ये हरवून जाते. आता तिची मैत्रीण तिला तिथून आवाज देते आणि म्हणते, अगं मला ना विश्वासच बसत नाहीये की तू जळता निखारा हातात घेतलास म्हणून. आता काव्या तिला म्हणते, अगं अनिशा, या सगळ्यावर खरं तर माझाही विश्वास बसत नाहीये. कुठून ताकद आली माझ्यात? कुठून तो निखारा माझ्या हातावर सहन करण्याची सहनशक्ती आली माझ्या अंगात? कसं केलं मी ते सगळं? नाही माहित मला. आता तिची मैत्रीण म्हणजे अनिशा म्हणते, अगं काव्या, आता तू मला म्हणशील की काय पुन्हा पुन्हा तेच विचारतेस. पण मी आज पुन्हा तुला तेच विचारते काव्या. पार्थला त्रास झाला की तुला त्रास होतो. पार्थला काही हवं असेल की तू कासावीस होतेस. आणि आता तर त्यांचा जीव वाचावा म्हणून तू स्वतःला त्रास करून घेतलायस. तोही इतक्या टोकाचा. चल ठीक आहे, मला नको सांगूस. पण निदान स्वतःला सांग, स्वतःला विचार. हे प्रेम नाहीये तर काय आहे काव्या? अनिशाच्या या बोलण्याने काव्या चांगलीच विचारात पडते आणि सहजच फोन ठेवून स्वतःशीच विचार करते, खरंच मी जे करतेय ते प्रेम आहे? तितक्यातच पुन्हा एकदा पार्थचा हात खाली पडायला जातो. काव्या पटकन तो हात पकडते आणि ती पार्थकडे पाहतच राहते. तिलाच कळत नसतं की नक्की तिला होतंय तरी काय. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी देवासमोर हात जोडून उभी असते आणि अगदीच भावनिक होऊन देवाला प्रार्थना करत असते. देवा, मला काहीही करून माझा आनंद निवास परत हवाय. माझी काहीही चूक नसताना ही शिक्षा का मिळाली मला? जीवांना व्यवहार कळत नाही तरी सुद्धा अगदी डोळे झाकून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ही खरंच चूक झाली का माझी? मी काय करू? कशी बाहेर पडू या सगळ्यातून? असं म्हणून ती आता खूप रडत असते. तितक्यातच तिला बाजूने कोणीतरी आवाज देत. मी सांगू? आता नंदिनी त्या आवाजाच्या दिशेने पाहते. तर तिकडे असतो आपला क्यूटेस्ट असा हिरो, अर्जुन. त्याला पाहून नंदिनी म्हणते, अर्जुन, कसा आहेस? आता अर्जुन म्हणतो, अरे वा, मी ठीक आहे. लगेचच बाप्पाकडे बघतो, पाया पडतो आणि तिला म्हणतो, वेगळी दिसतेस, आय मीन क्यूट दिसतेस. म्हणजे लग्नानंतर मुलगी कशी दिसते ना क्यूट, तशी दिसतेस. तर नंदिनीला म्हणतो, यार तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती मला, पण तुझं लग्न मुंबई बाहेर होतं त्यामुळे मी येऊ शकलो नाही, सॉरी या. नंदिनी त्याला म्हणते, बरंच झालं नाही आलास. अर्जुनला मात्र काही कळत नाही. तो म्हणतो, का? मग आता नंदिनी त्याला म्हणते, पत्रिका ज्याच्या नावाने छापली होती त्याच्याशी नाहीच झालंय माझं लग्न.
आता हे ऐकून अर्जुन तिला म्हणतो, अच्छा, म्हणजे नशिबात जो होता त्याच्याशी झालं वाटतं लग्न. नंदिनी म्हणते, असेलही. नशिबाच्या रेषा जुळल्या असतीलही आमच्या, पण विचारही जुळायला पाहिजेत ना. अर्जुन तिला विचारतो, का नाही जुळत का तुमच्या रेषा? आणि हो, तुमचे, असं म्हणून तो इकडे तिकडे नंदिनीच्या नवऱ्याला शोधत असतो. आता नंदिनी म्हणते, जीवा, आय मीन जन्मोजय देशमुख. अर्जुन म्हणतो, जन्मोजय देशमुख, नाईस नेम, असं म्हणून आता तो हसतो. नंदिनीचा असा उतरलेला चेहरा बघून आता अर्जुन पुन्हा तिला विचारतो, काय झालं, माणूस नाहीच नाहीये का? नंदिनी म्हणते, नाही रे, तसं नाही. आता काय सांगू मी तुला? प्रश्न ना तू अगदी चुकीच्या वेळेला विचारलास. अर्जुन खूप छान समजावत तिला म्हणतो, हे बघ नंदू, वेळ जर चुकीची असेल ना, तर माणूस सुद्धा चुकीचा वाटू शकतो. वेळी कसे वाटतात तुला जन्मेजय? आता नंदिनी त्याच्यावर काही उत्तर देत नाही. ती सरळ ते उत्तर टाळते आणि त्याला म्हणते, "अरे, आपण इथे काय बोलत उभे राहिलोय? बसूया आधी. ये ना, ये." असं म्हणून ती आता त्याला सोफ्यावर बसायला सांगते. पण आता बसल्यावर पुन्हा अर्जुन तिला तोच प्रश्न करतो. "बरं, आता सांग, कसे आहेत जन्मेजय?" आता नंदिनी म्हणते, "माणूस म्हणून लाख मोलाचे आहेत जीवा. पण व्यवहार कळत नाहीत त्यांना. हिशोबात कच्चे आहेत, पण कवितेत पक्के आहेत." त्यांना असं वाटतं ना, की सगळं जग कवितेइतकं सुंदर आहे. जीवाबद्दल बोलताना नंदिनी आपसुकच त्याच्याच विचारात हरवून जाते. आता हे अर्जुनच्या लक्षात येतं. तो असा पटकन टिचकी तिच्या डोळ्यासमोर वाजवतो आणि म्हणतो, "आणि अशा कवीवाल्या मनाच्या माणसावर अजूनही नाराज आहेस तू? बघ नंदू, तू माझी जुनी मैत्रीण आहेस. माझ्या प्रेमाबद्दलच्या कॉन्सेप्ट माझं सगळंच माहिती आहे तुला. पण आता मी सुधारलोय. आयुष्याकडनं ना एक गोष्ट शिकलोय." आता नंदिनी विचारते, "काय?" त्यावर तो म्हणतो, "हे बघ, नात्यांचे गणित आहे ना, हे समजायला खूप किचकट असतं. भूमितीच्या पेपरमधला ना गटासारखं असतं. लवकर सुटत नाही. अशाच वेळी ना आपल्याला आयुष्यात थोडंसं मॅजिक हवं असतं. की थोडंसं मॅजिक. आपला जर आपल्या माणसावर बिलीव्ह असेल, विश्वास असेल ना, तर बिलीव्ह मी, मॅजिक हॅपन्स." आयुष्याचा लाईव्ह शो सुरू करण्याचं गोल्डन तिकीट आपल्याला मिळतं गं. अर्जुनचं सगळं ऐकून झाल्यावर नंदिनी म्हणते, "तू म्हणतोस ना, ते सगळं ठीक आहे. पण अरे, लग्न झाल्यावर ज्याला मनापासून नवरा मानला ना, त्याच्यासोबत डिव्होर्स पर्यंत गोष्टी गेल्यात." अर्जुन तिला थांबवत म्हणतो, "एक मिनिट, एक मिनिट. हे बघ, माझा सुद्धा मेरी बरोबर डिव्होर्स होणार होता." नंदिनी म्हणते, "कोण? आपली मेरी?" अर्जुन तिला म्हणतो, "अगं हो, आपली मेरी, ची मेरी." आता हा अर्जुन त्याच्या फिल्मच्या प्रमोशनसाठी आलाय बरं. तो तिला समजावत म्हणतो, "हे बघ, आपण माणसं आहोत. आपण चुकतो, माती खातो. देव आपल्याला सेकंड चान्स देतच असतो, जसा मला मिळालाय. या सेकंड चान्समुळेच ना जगात प्रेम टिकून आहे, लव्ह स्टोरीज टिकून आहेत. हे बघ, मी तर माझ्या प्रेमाची गोष्ट सॉर्ट आउट केली आणि माझी खात्री आहे, की नंदिनी मोहिते, आय मीन नंदिनी जन्मजय देशमुख, तिची आणि जीवाची सुद्धा लव्ह स्टोरी सॉर्ट आउट करेल." म्हणून तो आता उठतो आणि नंदिनीला आशीर्वाद देतो आणि तिला म्हणतो, "होऊ दे तुझ्या मनासारखं." नंदिनी गोड हसते आणि म्हणते, "अगदी देवाने आशीर्वाद द्यावा तसा देतोयस." मग हा अर्जुन तिला म्हणतो, "अगं मग काय, देवाकडनंच आशीर्वाद घेऊन आलोय मी. हे बघ, आपण सगळे नात्यांच्या प्रवासात भरकटलोय. देव बरोबर सगळ्यांना मार्गावर आणणारं गोल्डन तिकीट देतोच." आणि मग खिशातून एक तिकीट काढतो आणि म्हणतो, "हे तुझं गोल्डन तिकीट. होऊ दे तुझ्या मनासारखं." फायनली नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता ही नंदिनी तिच्या खोलीमध्ये येत असते आणि तेवढ्यातच जीवा सुद्धा खोलीच्या बाहेर चाललेला असतो. दोघांची सॉलिड धडकाधडकी होते. आता नंदिनी आणि जीवा दोघंही एकमेकांना सॉरी म्हणायला लागतात. आता जीवा बिचारा तिला पुन्हा म्हणतो, "सॉरी. यासाठी सुद्धा आणि जे काही झालं त्यासाठी सुद्धा." पण नंदिनी त्याचं काहीच ऐकून घेत नाही. त्याला म्हणते, "जीवा, प्लीज आपण या विषयावर नको बोलूया." असं म्हणून ती जायला निघते. आता जीवा तिच्या परत मागे-मागे येतो आणि म्हणतो, "नंदिनी ऐक ना." "नो, मी सतत तेच बोलतोय. माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. पण तो त्रास मीच दूर करेन. आनंद निवास आपल्यापासून दूर नाही जाणार. मला माहित नाही मी कसं करेन, पण मी आनंद निवासला दूर नाही जाऊन देणार. शब्द देतो तुला." पण तरीही नंदिनी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ती म्हणते, "कुठला शब्द देऊ नका जीवा. शब्दांवर विश्वास नाही राहिलाय माझा." आता जीवाला बरोबर समजतं नंदिनीला काय म्हणायचंय. तो तिला म्हणतो, "शब्दांवर नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही राहिलाय." बिचारा जीवा आता जरा जास्तच अपसेट होतो. तो काहीच बोलत नाही. अखेर नंदिनीच त्याच्याकडे वळते आणि म्हणते, "मला माहितीये, तुम्ही विचार करत असाल, की मी एवढ्याशा गोष्टीवर इतकी का चिडलीये. मला माहितीये हे तुम्ही मुद्दामून केलेलं नाहीये. मुद्दामून कुठलीही गोष्ट करणाऱ्यातले तुम्ही नाही आहात. हे कळत नाहीये का मला? हे सगळं जर तुम्ही मुद्दामून केलं असतं, तर तुम्हाला काय वाटतं? मी आत्ता इथे तुमच्याबरोबर असले असते का? नाही. पण तुम्ही केलेल्या एका छोट्या चुकीचे किती मोठे परिणाम झालेत ना, याची अजिबात कल्पना नाहीये तुम्हाला." मला समजावत म्हणते, "तुम्हाला माहितीये, आता या अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन आम्ही काढणार नव्हतो. परवा ना साठे आजी-आजोबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे. ती प्रीती, तिचं डोहाळ जेवण करणार होतो आम्ही आनंद निवासमध्ये.
या आठवड्याच्या शेवटी काही मुलांना दत्तक घ्यायला काही जोडपी येणार होती. ही एक कुटुंब मिळालं असतं. आता मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. जीवाला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. नंदिनी रडतच म्हणते, "आता हे सगळं कसं होणार आहे? मला माहित नाही मी हे कुठे आणि कसं करणार आहे. खरंच माहित नाही. पण फक्त तुमच्या भोळसटपणामुळे कितीतरी लोकांची स्वप्न पायाखाली तुडवली गेलेत. थोडी तरी कल्पना आहे का हो तुम्हाला? आणि तुम्ही म्हणताय मी तुमच्यावरचा राग सोडू?" नंदिनी आता जीवाला व्यवस्थित समजावत म्हणते, "तुम्हाला फक्त माझी चिडचिड दिसतीये. पण या सगळ्याचे जे परिणाम आहेत ना, ते दिसतायत मला. प्रॉब्लेम काहीच नाहीये. प्रॉब्लेम फक्त एकच आहे. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. मी माझ्या जागी बरोबर आहे. फक्त वेळ चुकली. 15 दिवस उरलेत. 15 कुठे, फक्त 14 दिवस उरलेत. खरंच कळत नाहीये मला, मी हे सगळं कसं करणार आहे? काहीच सुचत नाहीये मला." आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी बघून जीवाला पण खूप कसं तरी होत असतं. कारण चुकी नाही म्हटलं तरी त्याचीच आहे. त्याला बरोबर जाणवत असतं, की आपल्या भोळसटपणामुळे आपण किती मोठं नुकसान करून बसलोय. आता नंदिनीची अशी अवस्था पाहून जीवा तिला म्हणतो, "नंदिनी, नंदिनी, मला माझी चूक सुधारायची एक संधी देशील प्लीज? मला माहिती मी खूप मोठी माती खाल्ली. पण जी काही चूक झाली ना, ती माझ्या एक्साइटमेंटमुळे झाली. मला माहिती मी खूप चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलाय. पण मला प्लीज एक संधी दे. मला फक्त एकदा ट्राय करू दे. हे बघ, मी आत्ताच्या आत्ता जाऊन ना भास्कर काकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. त्यावर मी काहीतरी सोल्युशन काढतो. हे बघ, तू प्लीज नाही म्हणू नकोस. एकदा संधी दे प्लीज." जीवा अगदीच पोटतिडकीने नंदिनीला सांगत असतो. पण ती मात्र ऐकण्याच्या तयारीतच नसते. ती त्याला म्हणते, "मी तुम्हाला प्लीज म्हणते. रिक्वेस्ट करते तुम्हाला. आता माझ्याकडे कोणतीही संधी मागू नका. तुम्ही आधीच जो एक धक्का दिलाय ना, त्यामुळे मी आणि आनंद निवास पुरते हादरलोय. आता कुठलाही धक्का सहन नाही होणार आम्हाला." पण तरीही जीवा तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो तिला म्हणतो, "अगं आत्ता असं नाही होणार. प्लीज ट्रस्ट मी. खरंच नाही होणार. हे बघ, माझ्या एक्साइटमेंटमुळे ती चूक झाली होती. पण आता मी एकदम खडबडून जागा झालोय. प्रत्येक पाऊल एकदम नीट लक्ष देऊन टाकेन. आताताईपणा करणार नाही मी. ट्रस्ट मी. प्लीज मला एकदा ट्राय करू दे. फक्त एकदा." आता जीवा इतका कळवळीने तिला रिक्वेस्ट करत असतो, की अखेर नंदिनीचा सुद्धा नाईलाज होतो. आणि मग ती शेवटी अग्री करते आणि म्हणते, "बरं ठीक आहे. पण मी ही तुम्हाला दिलेली शेवटची संधी आहे जीवा." आता यावेळेस जर काही चूक झाली ना, तिला जीवा पुढे काही बोलूच देत नाही. तो म्हणतो, "आता चूक होणार नाही." आता या दोघांचं जे काही डिस्कशन चाललेलं असतं, ते ही रम्या लपून-छपून ऐकत असते. जीवा इथे नंदिनीला म्हणतो, "हे बघ, आत्ता काहीच चूक होणार नाही. कारण मी आत्ता सगळं परफेक्ट करणार. मी आलोच." आता नंदिनीनेच त्याला संधी दिली म्हटल्यावरती जीवा स्वतःच्या जीवाचं रान करणार. यात काही शंकाच नाही. पण या 2 महामाया आहेत ना, वसू आणि रम्या, त्या काही सहजासहजी सगळं नीट होऊन देणार नाहीत. ही रम्या लगेच येऊन वसूला सांगते, "आई, नंदिनी आणि जीवाचं भांडण मिटलं." वसू म्हणते, "काय? भांडण मिटलं?" रम्या तिला म्हणते, "भांडण मिटलं असं नाही, पण नंदिनीने जीवाला एक संधी दिली." वसू विचारते, "संधी? कसली संधी?" आता रम्या तिला म्हणते, "अगं म्हणजे जीवा म्हणत होता, मला एक संधी दे. मी सगळं नीट करून दाखवेन. अगं आणि तो असंही म्हणत होता, की मी भास्कर काकाशी जाऊन बोलेन." ही रम्या आता जरा काळजीनेच विचारते, "आई, भास्कर काका कन्व्हिन्स होणार नाही ना?" मग काय, आता ही वसू लगेच हसायला लागते आणि म्हणते, "नाही गं रम्या, असं काही होणार नाही. कारण भास्करला नंदिनीचा बदला घ्यायचाय. शिवाने त्याच्याशी कितीही बोलण्याचा प्रयत्न केला ना, तरी भास्कर ऐकून न ऐकल्यासारखं करेल." आता ही वसू जरा जास्तच कॉन्फिडन्समध्ये असते. लगेच रम्या तिला म्हणते, "आई हे बघ, तू कितीही म्हणत असलीस ना, तरी मला ना काळजी वाटतेय. कारण जीवा जेव्हा बोलत होता ना, तेव्हा त्याच्या बोलण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स वाटला मला." वसू आत्या मात्र ठाम असते. ती म्हणते, "हे बघ, त्याच्या बोलण्यात कितीही कॉन्फिडन्स जाणवला ना, त्याने आता कितीही प्रयत्न केले ना, तरी आता काहीही होणार नाहीये. आता मी असा मोठा धमाका करणार आहे ना, की ज्यामुळे नंदिनी आणि जीवामधलं भांडण कधीच मिटणार नाही." मी तिला लगेच विचारते, "म्हणजे नक्की काय करणार आहेस तू?" आता वसू आत्या तिला काहीतरी प्लॅन सांगते. तिने वसूने काहीतरी जोरदार तयारी केलेली आहे. कारण प्लॅन ऐकल्यावर लगेचच रम्याच्या चेहऱ्यावर हसू खुलतं. प्लॅन ऐकल्या-ऐकल्या रम्या म्हणते, "ओह माय गॉड! काही मस्त प्लॅन आहे. अगं हे असं झालं ना, तर या दोघांची वाट लागेल." लगेच वसू म्हणते, "अगं तेच तर हवंय मला रम्या." हे जेव्हा होईल ना, तेव्हा नंदिनी जीवाचं काय करेल ना, याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. इतक्या विचित्र दाखवल्यात ना या दोघी जणी, शप्पथ! म्हणजे यांच्या डोक्यामध्ये चांगलं कधी काही येतच नाही. सतत काहीतरी कट आणि कारस्थानच.
तर अखेर आता पार्थ हॉस्पिटलमधनं घरी आलाय. विक्रम आणि काव्या त्याला हॉस्पिटलमधनं घेऊन घरी आलेले असतात. आता मानिनी, वसुआत्या, रम्या, नंदिनी सगळेजण त्याच्यासाठी वाट पाहत दारात उभे असतात. मानिनी हातामध्ये आरतीची थाळी घेऊन उभी असते. आता आल्या आल्या ती पार्थच्या गालावरून अगदी मायेने आणि काळजीपोटी हात फिरवते आणि मग त्याचं अगदीच मायेने, प्रेमाने औक्षण करत असते. खूप मोठ्या संकटातून वाचून तो घरी आलेला असतो. सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. या रम्याला बाकी कशात आनंद हो न हो, पण पार्थ सुखरूप घरी आला म्हणून कधी नव्हे ते खरोखर तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आता ही मानिनी पार्थची नजर उतरवते आणि म्हणते, कोणाची नजर नको लागायला रे बाबा. तेवढ्यातच विक्रम म्हणतो, अगं त्याची बायको त्याच्या पाठीशी खंबीर उभी असताना कोणाची नजर लागणार आहे? आता हे ऐकल्यावरती मानिनीच्या चेहऱ्यावरचा लगेचच रंग उडतो. ती काही त्याच्यावर रिएक्शनच देत नाही. तर मग आता पार्थला आतमध्ये घेऊन येताना नंदिनीला विचारतो, "जीवा कुठे गेला? महत्वाच्या कामाच्या वेळेला कसा गहाण असतो?" नंदिनी म्हणते, "अहो ते ना महत्वाचं काम आलं अचानक ना म्हणून गेलेत." मग आता विक्रम पार्थच्या हाताला धरून त्याला घराच्या आतमध्ये घेऊन येतो. अगदी सावकाश चालवत त्याला घेऊन येत असतात. मानिनी बरोबर काव्याला बाजूला करून त्याचा हात धरते आणि तिथे उभी राहते. काव्या बिचारी आपली मागे सरकते. आता वसू विचारते, "बरा आहेस ना पार्थ? अरे तुला माहितीये तुझ्यासाठी रम्याने निर्जळी उपवास केले होते." पण मानिनी बरोबर वसूचा पत्ता कट करते आणि तिला म्हणते, "आपण जरा नंतर गप्पा मारूयात का? नाही, त्याला जरा आराम करू देत." मग सगळेच आता पुढे निघून जातात. नंदिनी काव्याचा हात धरून तिला थांबवते आणि म्हणते, "अगं काय, कशी आहेस तू? तुझा हात बरा आहे का बघू दे मला." आता ती पाहते तर काव्याच्या हाताला चांगलीच मोठी जखम झालेली असते. पण बिचारी काव्या तोंडातून साधा ब्र पण काढत नसते. पण काव्याची जखम बघून मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, "अगं काव्या काय हे?" काव्या तिला समजावत म्हणते, "अगं मला काही झालेलं नाहीये." पण नंदिनी शेवटी मायाळूच. ती म्हणते, "अगं काय कसं नाही? केवढी जखम झाली तुझ्या हाताला. जळता दिवा ठेवला होतास तू हातावर आणि म्हणे मला काही झालेलं नाहीये. अगदी ना आईसारखं बोललीस." नंदिनीने असं म्हटल्यावरती आता काव्याला सुद्धा आईची आठवण येते. ती म्हणते, "आई तिळाचे लाडू करायची तेव्हा असंच म्हणायची ना गं?" आपण विचारायचो तिला, "आई चटके बसले का गं?" पण ती नेहमी असंच म्हणायची, "नाही गं, खरंच काही झालेलं नाहीये." आता दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं. लगेच काव्या विषय बदलते आणि म्हणते, "अगं मला खरंच काही झालेलं नाहीये ताई." आणि मग ती नंदिनीकडे जरा रोखून पाहते आणि म्हणते, "पण माझी ताई ठीक नाहीये." आता जसं नंदिनीला काव्याच्या मनातलं कळत असतं, तसं काव्याला सुद्धा नंदिनीचा चेहरा पाहूनच कळतं, की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता डायरेक्टच विचारते, "काय झालंय तुला?" नंदिनी जरा बावरतेच आणि म्हणते, "अगं काय? कुठे काय? काही नाही झालंय." "काही काय बोलतेस? चल, चल आत जाऊया." असं म्हणून विषय टाळायचा प्रयत्न करते. पण काव्या तिला लगेच थांबवते आणि म्हणते, "ताई, खोटं बोलणं इज अन आर्ट आणि खोटं बोलण्याची कला प्रत्येकाकडे नसते ताई. आणि माझ्या नंदिनी ताईकडे तर अजिबातच नाहीये. काय झालंय तुला?" नंदिनी पुन्हा तेच म्हणते, "अगं काही झालेलं नाहीये." आता मात्र काव्या चिडते आणि म्हणते, "काही झालेलं नाही असं बोलू नकोस. मला माहितीये तुला काहीतरी झालंय. नाहीतर तुला माझी शपथ आहे." आता काव्याने शपथ घातली म्हटल्यावर नंदिनीचा नाईलाज होतो आणि अखेर तिच्या अश्रूंचा बांध तुटतो. ती रडायलाच लागते. आत्ता मात्र काव्या आणखीनच पॅनिक होते आणि म्हणते, "अगं ताई काय झालंय?" मग अखेर नंदिनी तिला सांगते, "अगं काव्या, माझा आनंद निवास पुढच्या 15 दिवसात माझ्या हातातून जाणार आहे." हे ऐकल्यावर मात्र आता काव्याला सुद्धा धक्काच बसतो. तिला तर काय बोलावं सुचतच नाही. ती विचारते, "अगं कसं? काय झालंय काय?" आता नंदिनी पुढे काही बोलणार तितक्यातच विक्रम दोघींनाही आवाज देतो आणि म्हणतो, "नंदिनी, काव्या, अगं कुठे राहिलात?" अखेर नंदिनीचा नाईलाज होतो. ती म्हणते, "बाबा आलोच आम्ही." आणि मग ती काव्याला म्हणते, "अगं मी तुला सगळं नंतर सांगते, पण तू चल आता, चल लवकर." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. काव्या मात्र आता विचारातच पडते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता हा जीवा भास्कर काकाला भेटायला गेलेला असतो. तो त्याला विचारतो, की "मी काय केलं म्हणजे तुम्ही आश्रम परत कराल?" आता भास्कर काका स्वतःच्याच पायावरती कॉफी सांडवतो आणि म्हणतो, "तू म्हणालास ना काही करू शकतो, मग पुस ही कॉफी." बिचारा जीवा काही न बोलता खाली बसून ती कॉफी पुसत असतो. आता हा भास्कर म्हणतो, "विक्रमचा मुलगा माझ्या पायाशी आहे." तर इकडे पार्थ जवळ आता सगळे बसलेले असतात. तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते, "अगं पार्थला काय हवंय, काय नकोय हे तुलाच बघायचंय ना." पण आता मानिनी सुद्धा बाजूला बसलेली असते. काव्य बिचारी काय करणार? म्हणून ती नाईलाजाने म्हणते, "नाही, मला जावं लागेल गेस्ट रूम मध्ये." असं म्हणून उठून जाणार तितक्यात चक्क ही मानिनीच तिला थांबवते आणि म्हणते, "थांब काव्या, अभ्यास नंतर कर. आता सध्या बस पार्थ जवळ." पार्थ तर लगेचच खुश होतो. त्याच्या मनात तर लाडूच फुटतात
आणि काव्याला तर समजतच नाही की अचानक मानिनीला झालं तरी काय. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.